गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता मी बनवते, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस, म्हटलं की वेगवेगळं काहीतरी लागतं खायला. पोरांना असंच लागतं. तर मी आता बनवलं इथं बघा, फ्रेंच फ्राईज टाकलेत, म्हणजे बटाट्याचे चिप्स उभे उभे. तर शंभू मला आता सांगून गेलाय की मम्मी त्याला पोटॅटो बोलतात म्हणून. तर तिला लई आवडतात ही बटाट्याचे असले चिप्स. काय बोलतात ग पुरी? पोटॅटो. पोटॅटो पुढं काय आहे ह्याचं नाव? हा, फ्रेंच फ्राईज. तर ही मी असे कसे लांब लांब असे काप केलेत, म्हणजे कापलेत, आणि त्याच्यात हे टाकले मी ओवा, मसाले, म्हणजे थोडेसे मसाले टाकलेत, हळद, मीठ, चवीनुसार मीठ टाकले, आणि ह्याच्यासोबत देते सॉस सोबत. तर सकाळी आता मला हे केलंय मी, इथं हे पण टाकलंय भिजायला. काय म्हणतात ह्याला? उसळ. उसळ म्हणतात ना ह्याला. तर ही पण टाकली भिजायला, ही पण मला करायची आता. तर बटाटा मी अजून एक कापून ठेवला होता, म्हणजे सोलून ठेवला होता, म्हणजे चांगलं जर लागलं नाही तर ते पण कापते. बघा, इतकं आवडले की आता परीच झोपून चाललंय खायचं. तिला तिच्या आवडीचं असलं की तिचं रमत गमत राहते, है ना बाबू? काय काढलंय हे बघा मुलाने. वाव, टेडी काढलाय का? आणि टेडीचं तोंड का उलट झालंय तसं बघू बरं. कसं काढलंय बाळा तू? बघू ना चांगलं. अरे दिसलंच नाही तर झाकून घेतलंय मुद्दामून. हो का, कसं झाकलंय बघू बरं, दाखव बरं. मॅडम तुमचं काय अभ्यास करत बसा. चला बस करा आता, टीव्ही बंद करा, आवाज कमी कर परी. चला आता अभ्यास करत बस बरं. होमवर्क काय दिलंय का नाही? हा, होमवर्क किती दिलंय का नाही? हा, मग कधी करणार आहे? चल घे सायकल तिकडे ठेवती आणि हे कर, टीव्ही बंद कर आधी. टीव्ही बंद कर. तर एक मुलगी ना अभ्यास करत नाही. टीव्ही चालू करून कोण अभ्यास करते का सांग बरं? हा, तू करतो का? वाव, सो स्वीट. बघ ना त्याने कसं काढलंय टेडी. कसं काढलंय बाई? काय काढलंय शंभू? कुठला टेडी काढलाय तू? बास कर बाळा आता. किती उशीर झाला, आता वाजलेत 2:30 वाजलेत, आणि 2:30 वाजलेत बघा आता. तर सकाळी नाश्ता केला, नंतर त्याच्यानंतर मी भाजी केली, ती उसळ होती ती भिजायला टाकलेली, त्याची भाजी केली, चारली ह्याला, ह्या मुंगळ्याला चारली, आणि त्याच्यानंतर मग परीने परतनी काय खाल्लं परी तू? हा, तेच खाल्लं परीने, भाजी चपाती खाल्लीच नाही शेवटी, आणि काढून टाकलं. मूर्ख मुलगा काढून टाकतो नुसतं. व्हिडिओ कशाला बनवते मग? तू असं बॅड बॉय सारखं करतो ना, म्हणून बनवते मी, कळला? व्हिडिओ कशाला बनवते मला बोलतोय. दीदी बघ अजिबात पेज फाडत नाही, काय नाही, चांगला स्टडी करते. बघू. कर, प्रॅक्टिस कर. 5 6 7 8 का? हा, मग आता ना टेबल. हा, टेबल पाठ करायचे, नंतर क्लासमध्ये काय शिकवले ते करायचे, अजून काय बरं होमवर्क करायचं आहे, आणि ट्युशनच्या नंतर स्कूलच्या टीचरनी काय शिकवले त्याचा स्टडी करायचा आहे. इथं बघा माही आल्यात. त्या दिवशी आम्ही बर्थडेला गेलो होतो, त्या माही आल्यात, बघू ना इकडे या. हा, आणि इकडे आर्या आल्यात, दोघी जण आल्यात. हाय हाय. होय, तर परी बघा लगेच मस्ती चालू होती ह्यांची आले की. परी काय करतोय शंभू तू? हा, कोण आले?
हा तर आता पण आलेत बघा आणि आताच आले मग तर हा काय आता करायचंय मला तर स्वयंपाक आता काय नाही मग आता सकाळचं काय आहे त्यांनी मेथीची भाजी वगैरे आणली मग ते निवडायचे मला आता त्याची निवड करायची नंतर पोरांचं शाळेचं उद्या हे करायचंय शंभूचा पेपर आहे ना उद्या का आज आहे नाही उद्या आहे ना 23 आज 22 तारीख आहे हा मग उद्या आहे वाटतं मग उद्यापासून शंभूचे पेपर चालू होणार आहेत मग त्याचा अभ्यासाचं ह्याचं त्याचं मग वेगळंच नंतर आता मला भाजी वगैरे निवडायची आणि मग आता ह्यांनी आल्यानंतर मग तिथून पुढे तयारी मग मुलांना घेऊन जात आहे का नाही का असं तिथले रडणार आहे टाकून बघा असं माग लागणार आहेत मग जावं ना घेऊन मग पुरीला तर असा प्रॉब्लेम आहे की हा माईक मी आम्ही मागवलेला आहे ऑनलाईन तर ह्याचा आवाज एवढा नीटनेटका येत नाही आणि हा माईक काढला ना इतका क्लिअर आवाज येतोय ना आणि लावल्यावर इतका खराब येताना खरखर आवाज येतोय तर कुठलाच चांगला लागणार आम्ही दुसरी वेळ ही आता मागवलेली आता पहिला मागवलेला त्याचा पण असाच आवाज येत होता आणि आता हा मागवलेला तसाच आवाज येतोय तर आता हे म्हणायला लागले की हा पण रिटर्न करून टाकू आणि चांगलाच मागू एकच मागू पण चांगलाच मागू म्हणले आणि 2 मागवले होते ह्याच्यामध्ये म्हणजे 600ला 2 तर म्हणजे आम्हाला वाटलं चांगलं निघालं 2च म्हटल्यावर आणि शिवाय तर मागवला पण काही निघाला नाही बरोबर हा पण तसंच निघाला मग हा चेंज करायचा आणि परत मी आता दुसरा करायचा तर मला असं वाटतं ना की म्हणजे माईक व्यवस्थित असला ना मग आवाज व्यवस्थित जातो तुमच्यापर्यंत पोहोचतो असं मला वाटतं म्हणून माईक आम्ही 2 वेळा मागवला मित्र आणि काही चांगला आलाच नाही आता बघू कुठला तरी चांगला एखादा असला ना मग मागवता येईल मला तर ह्याच्यातल्या नाही कळत कोणता चांगला कोणता नाही हातात आल्याशिवाय वापरल्याशिवाय तर आपल्याला कुठलीच वस्तू कळत नाही की हा ही चांगली ती चांगली म्हणून तर आता बघू हे रिटर्न करायचं आणि परत मी आता दुसरा मागवायचा आता हा पण चालू आहे आता माईक आता कसा येतोय काय माहिती एकदम खरखरच येणार आहे मला वाटतं है ना कुठल्या क्वालिटीचं चांगलं असत काय माहिती खरखर आवाज दिला हे बघा हाय तर आता म्हणायला लागले रिटर्न करू ना तुम्ही बोला बरं हॅलो माईक चेक इथे लावल्यावर चांगला आवाज येतात जर एकच घेऊ पण चांगला घेऊ जरा लावायचं नसतं काय प्रश्न आहे नाही तसं जर असलं म्हणजे हालतं ना आपण असं नाही काय मग ते क्वालिटीचा काय विषय म्हणजे असं मुलं तर लय रडणार बघा आता जाताना हा तू सांगून दे त्यांना रडायचंय मला सांगून दे नाही आता ते त्यांना कळणार अरे हे बी निघतंय वाटतं कसं तर मुलांचं कसं आहे माहितीये का असं रोज असतं 2 जणांचं नाणं दोघेला आमच्या नादात हे गेले सकाळमध्ये घरी आले की आराम करणं कुठं काय आणि माझं मी स्वयंपाकाच्या ह्याच्या व्हिडिओच्या नादात असते तर मुलांचं कसं त्यांचं दोघांचं चालून जातं खेळणं पण असं पाहुणे वगैरे आले बाहेरून दिदी वगैरे आले की मग त्यांना इतकं भारी वाटतं ना कुरमून जातं घरात पण आणि म्हणजे ते खुश होऊन जातात तुम्ही आता बघितलं ना व्हिडिओ मध्ये किती खुश झाली होती परी तर उड्याच मारत होती दीदी म्हणून कारण का मुलं परीला तर इतके दीदी आवडते ना ती माही दीदी आर्या दीदी असं ह्या मुलांचं दीदीला चांगला लुटायला होता ना आपल्याकडं हा कसं आहे तिला कॅडबरीची चॉकलेटची वस्तू जास्त आवडते तिला असं परीचं आता ह्यांनी जायचं म्हटलं तर मला असंही वाटायला लागले मुली जाणार सगळे जाणार मला जरा उदास वाटलं चाललेत आता दीदी आणि हे घरी रडायचं नाही शंभूने हे केलं खेळायला घेतला होता त्याला काय तवा असं असलं तरी चालेल ना घेईल ना त्याला काय तवा बघू शंभूने काय केलं हे बघा किती वेळा हे केलेत आर्या वाव बघू वाव खरंच लय छान काढायला लागलं पेंटिंग टेडीची पण इतकी छान काढली होती ना ह्याने टेडीची पण लय भारी काढलेली बघा मुली हे बाय बाय करा दीदीला या शनिवार रविवार सुट्टी असल्यावर हा दाद्या 5,000 आता ह्यांना थांबून घेतलं असतं उद्या गेल्या असत्या पण आता ह्यांनी नियोजन तिकडं ठरवलंय जेवायचं म्हणून काय आता विषयच नाही हे नाव
गप पडलाय रे काय पडला? मोबाईल ते सारखं पाडत राहतोय इकडून तिकडून. बरे काम करा, ऐका ना, न्या आणि मग तुमचं जेवण वगैरे झालं ना परत नाही सोडवा ह्यांना. तुझं काय थांब हे कर, थांब थांब क्लिप लाव. सगळ्यांचं चल आणि मस्ती करू नका. तर आता गेले, सगळे गेले, आता शांत वाटायला लागले एकदम. मुलं असं इतका गोंधळ होतो, 5 मिनिटात सगळं शांत झालं. तर ह्यांनी चल म्हणत होते मला, पण म्हटलं आता तिथं नॉनव्हेज त्यांनी केलं, मी खाणार नाही आणि परत मी त्यांना पण कम्फर्टेबल वाटणार नाही, म्हणून मग म्हटलं तुम्ही जावा. काय प्रत्येक वेळेस जातच असतो आम्ही, असं काही नाही. पण म्हणलं आता त्यांचं ठरवलंय, त्यांनी नॉनव्हेज वगैरे, म्हणलं जावा. आणि ते मटण खातात, मी नाही खात मटण. खाल्लं तर चिकनच खाते, आणि ते पण आता कमी केले, त्याच्यामुळे मग एवढा काही विषयच नाही. मग म्हणलं जावं तुम्हीच, म्हणलं चल म्हणत होते त्यांनी पण. तर आणि हां, मुलं इतके महागं लागतं ना, लय महागं लागतं. तर आता मला हे करायचं, आता भाजी निवडून ठेवते मी तिची भाजी निवडायची आणि उद्या सकाळच्या डब्याला आता शंभूला करायचं आहे. कारण का मेथी अशी खात नाही तो भाजी, मग मला त्याच्यामध्ये ना पराठे करावं लागणार आहे, मेथीचे पराठे करावं लागणार आहे, तेव्हाच तो मग खायला असे त्याचं म्हणजे सॉस वगैरे देऊन त्याच्यात डब्यामध्ये. आणि मी आज ना हे म्हणजे मी काय करते, त्याला खात नसला का नाही असं पालेभाज्या वगैरे, मग मी त्याला हे करून देते, मग पिठामध्ये पराठे वगैरे करून देत असते. आता मी त्याची भाजी निवडून ठेवणार आहे आणि सकाळचं मग त्याला तेच उठून पराठे वगैरे देणार आहे. तर सकाळी मी बनवलं होतं ना ती चिप्स वगैरे, म्हणजे ती लिट्स बोलतात ना, ती बनवलं होतं. तर परीने दिवसभर तेच खाल्ले, अजून परीने काही खाल्लं नव्हतं. त्याच्यावरच पूर्वी इतकी म्हणजे खाण्याच्या बाबतीत तर तिचं लक्षच नसतं, आणि खाल्लं तर तिचं असंच असतं चिप्स वगैरे. आणि तर आता मी भाकरी टाकली होती एक, आणि त्यांच्यासाठीच टाकली होती, म्हणलं उसळण ही खातील म्हणून. तर त्यांचं चाललं, मला काही माहितीच नव्हतं येणार आहेत म्हणून. हे झालं ना माझं, तर सकाळी धरून मी असे, मुलांना सुट्टीचा दिवस असला का नाही इतकं राहतं ना, सुट्टीचा दिवस म्हणलं की दिवसभर त्यांचं असतं, म्हणजे खाणं पिणं सारखं मला म्हणजे दिवस माझा अख्खा किचनमध्ये जातो बघा. म्हणजे मी वाहायला टाकलेले होते ना ते काढलेत, आणि इथं बघा आता मला ते घड्या घालायच्या कपड्यांच्या. भाजी निवडून ठेवते, भाजी निवडून झाल्यावर इकडं बघा अजून तसंच राडा आहे, इकडं अजून तसंच राडा आहे. आता हे मुलांनी काय नो केलेलं तसंच आहे. आणि त्याच्यानंतर मग मला आता हे आवरायचं आहे, किचन आवरायचं आहे. मग अशी मी हे करून ठेवलं होतं चपाती वगैरे शंभूला मी चारायलाच घेतलं होतं नुकतंच. तेवढ्यात मग मुली आल्या आणि मग त्यांचा गोंधळ चालू झाला. मग त्याच्यानंतर मग म्हणला फेसवॉश एकदम परफेक्ट सूट झालाय मला, आणि मग तो संपला होता तर आणलाय. तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेतला म्हणल्यावर तर तो घ्यावाच लागतो ना, आपल्या चेहऱ्याला जर सूट होता असला तर काय हरकत आहे असं वाटतं मला. तर हे वाटलंय. तर आवरलं, भांडे पण झाले, आणि आता मला करायचंय भाजी निवडायची. तर इथं तर झालंय माझं आता सगळं किचन पण आवरून झाले, आणि इथं मी ठेवलंय बघा आता हे पाणी वगैरे काय ते चपातीचा डबा वगैरे तसंच ठेवलंय. आणि इथं सगळं झालंय माझ्या, आता भांडे वगैरे लावत नाही मी भांडे लवकर, आणि उशिरानेच लावते, तर पाणी त्याचं जातं म्हणून. तर किचन माझं झालंय आता आवरून. तर आता मी घेते भाजी निवडायला. तर इथं भाजी आहे, आता मला ही भाजी निवडायची. तर ही भाजी आता निवडून घेते पटकन, आणि ती येण्याच्या आधी पटकन आवरून बसते, म्हणजे ते आल्यानंतर पोरांचंच बघता येईल मला, म्हणजे त्यांचा हातपाय धुणं आल्यानंतर मग त्यांचं पाणी वगैरे काय त्यांना पाहिजे असेल त्यांचंच बघावं लागतं. मम्मा मला हे दे त्यांना 10 वाजेपर्यंत मग झोपायचं, हे टार्गेट असतं माझं. म्हणजे 10 वाजेपर्यंत झोपले की मुलांची झोप पण होती, आणि सकाळची लवकर पण उठतात असं होतं. मग सकाळचं त्यांना जायला म्हणजे वेळेवर पोचतात पण असंही मुलांचं. म्हणून आता चला भाजी. तर विषय असा आहे की आता मी भाजी निवडली एक, तर ह्यांनी 2 पेंड्या आणल्यात, आणि त्याच्यातली मला आता एक निवडून झाली. तर इतका कंटाळा आलाय, म्हणजे भाजी करायची नाही पण भाजी निवडायचं म्हणलं की वेगळाच कंटाळा येतो, तुम्ही बायकांना माहितीच असेल. तर इथं बघा आता मी ही एक निवडली आणि ही एक राहिली आता. आणि तर 2 ह्यांनी पेंड्या आणल्या होत्या,
तर 2 आणल्या होत्या पेंड्या, तर त्याच्यामुळेच आता मला जरा म्हणलं थोडासा ब्रेक घ्यावा. निवडता निवडतं मला असं बोर व्हायला लागलं आणि मुलं गेलं त्यामुळे तर शांतच वाटायला लागले घर. मुलं गेल्यामुळे त्यामुळे त्याची सवय नाही आता, जशी मुलं झाले तशी तर मला अशी एकटीची सवय नसल्यामुळे एकदम घर खायला म्हणजे नाही का एकदम शांत शांत वाटतं घर, त्याच्यामुळे जरा बोर होत होतं. तर आता मी एक निवडून ठेवली भाजी आणि दुसरी पण एक आता आहे निवडायची. तर आता दोन्ही निवडून ठेवणार आहे, पण सेपरेट सेपरेट ठेवते आणि उद्याच्या म्हणजे एकदाच नाही करणार, कारण का खूप जास्त होऊन जाते. मग आता मी दोन्ही निवडून ठेवते, फक्त सेपरेट सेपरेट ठेवणार आहे, एक दुसऱ्या भांड्यात आणि एक दुसऱ्या भांड्यात, जेणेकरून सकाळच्या आता मी पराठे करेल शंभूला ह्याचे आणि मग दुसऱ्या भाजीचे मग दुसरी भाजी वगैरे काहीतरी करता येईल असं. तर आता चला आता ही पण निवडून घेते आणि तर चला आता भाजी निवडते मी, एवढी पण पूर्ण करून टाकते, एकदाचा हे विषय संपवून टाकते भाजीचा. तर अजून तर काय आले नाही त्यांनी आणि म्हणजे बस झोपून बघत होते मी मोबाईलच, तर म्हणजे अजून तर आले नाहीत आणि 10 वाजलेत आता, मला वाटतं 10, तर अजून तिकडंच आहेत. आणि आता असं झालंय की मला झोपून पण कंटाळा आलाय, मोबाईल बघून पण कंटाळा आलाय आणि मला एक एक दिवस वाटतं की मला एकटीला कधी हा वेळ म्हणजे एकटीला कधी शांतता वाटेल असं मला वाटतं कधी कधी ना. आता अक्षरशः मला इतकं बोर झाले ना आणि मला झोप पण लागा नाही आणि घरात एकटं एकटं वाटते आणि असं झाले. मोबाईल बघून तर किती वेळ बघणार मोबाईल. आता म्हटलं आता एडिट करावा म्हटलं व्हिडिओज आज दिवसभराचा, तर आता व्हिडिओ मी इथंच एंड करते, नाही तर बघते आता कधी येते ह्यांनी कधी नाही त्याच्यावर आहे. तर आता बघू ह्यांनी कधी येते, तोपर्यंत आता हे करते मी, एडिट करते आता व्हिडिओ, दिवसभराचा एडिट करते व्हिडिओ. आहे भाकरी आहे, मी मगाशी त्यांच्यासाठी करून ठेवली होती भाकरी, ती पण आहे, पण मला काही खाऊच वाटा नाही आता ती. परी 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 वा वा वा, घाबरलीच नाही रे, हुर्रे हुर्रे, घाबरलीच नाही मी, एका फोग्याचा प्लॅन फिक्स. काय झालं मग? किती उशीर झालं, किती वाजलेत? शपथ 12 वाजवले त्यांनी चक्क, मला म्हणलेच होते मला 12 वाजणार आहेत म्हणून. होय का? तुला घेतलं की नाही मम्मी बघ, भोलेनाथचं नाही होत. हा भोलेनाथ तू नाचतो, हा गीतून निघत होती भोलेनाथचं. भोलेनाथचा काय बघून आलेत काय माहिती आता ते लिपस्टिक लावून आले मी. लिपस्टिक लावून आले का? तर चला आता इथंच मी थांबते, इथंच व्हिडिओचा मी एंड करते. आता सकाळपासून आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.